बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. विधान परिषदेमध्ये आपण जो काही गोंधळ काल पाहिला त्यानंतर दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. 5 दिवसांसाठी ते निलंबित झालेत. योग्य कारवाई झाली असं वाटतं? आपण परवाच मला बाईटमध्ये विचारलं, तेव्हाच मी म्हटलं होतं की सभागृहामध्ये अनपार्लमेंटरी लँग्वेज वापरणारा कोणी असो त्याला शिस्त लागावी म्हणून निलंबन केलं पाहिजे आणि ती झालेली कारवाई ती आहे ती योग्य आहे. यामुळे त्यांना समज मिळेल. रस्त्यावर बोलणं, गावगुंडामध्ये बोलणं आणि सभागृहामध्ये बोलणं याच्याचा फरक आमदारांना कळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे जी कारवाई झाली ती योग्य झाली. नक्कीच. पण उद्धव ठाकरे माफी मागतायत. त्यांनी कुठेही माफी मागितली नाही, दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही. उलट ते म्हणतायत की विधान परिषद होती म्हणून शिवीगाळ झाली. विधान परिषदेच्या बाहेर असते, विधानसभेच्या बाहेर असते तर प्रसादला प्रसाद दिला असता. याच्यावरूनच त्याची मुजोरी आणि माज हा समोर येतो. आणि उद्धव ठाकरेजींनी ती काही महिलांच्या मध्ये त्यांनी त्यांची विनम्रता दाखवली, त्यांचे संस्कार त्यांनी दाखवले, पण त्यांचे संस्कार त्यांचे आमदार पडले नाही याचं दुःख आहे. नक्कीच. अजित पवार यांच्या बैठकीला नवाब मलिकसुद्धा दिसलेले आहेत आणि देवगिरीवर जी बैठक झाली त्यामध्ये नवाब मलिक दिसत आहे. महायुती नवाब मलिक यांना स्वीकारणार का? कारण मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी पत्रच जाहीर केलं होतं की जी भूमिका त्यांची राहिलेली आहे त्यानुसार ते आम्हाला महायुतीत नको आहेत. आणि आता हा निर्णय देवेंद्रजी आणि अजितदादा हे घेतील. आम्ही तर काय जो निर्णय शिंदेसाहेब घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सगळे लोक आहोत. पण सर्वस्वी खास करून BJP म्हणून नवाब मलिकच्या संदर्भातला निर्णय हा देवेंद्रजी घेतील. नक्कीच. पण शिवसेना पक्ष म्हणून आपली भूमिका काय राहणार? आमदार म्हणून त्यांना स्वीकारणार, सोबत बसवणार? आणि सोबत बसवणं काय, जो आमदार आहे त्याला आतमध्ये बसायचा अधिकार आहे. त्याच्या नावाची चेअर असते, त्याला कोणी उठवू शकत नाही. आणि तो कुणासोबत असो की नसो तो त्याच्या चेअरवर बसू शकतो. नक्कीच. हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली, त्यामध्ये सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या की लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्व स्तरापर्यंत पोहोचवा आणि विधानसभेच्या कामाला लागा. कशा पद्धतीनं आता भविष्यातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्याला तुम्ही पुढे घेऊन जाणार? हे बघा, आम्ही सगळ्यात आजच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या योजना ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या एवढ्या आजपर्यंत कोणी दिल्या नाही. आणि आम्ही ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. आणि म्हणून सर्वात मोठी आता ही महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, वयश्री योजना आहे, तीर्थक्षेत्र योजना आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं मिळणारं अनुदान आहे. या संदर्भात ह्या गावागावामध्ये पोचलं पाहिजे. याच्या कारण त्यातल्या आता काय करतील, काँग्रेसवाले आतमध्ये विरोध करतात, तिकडे लेटर पॅड छापतील आणि सांगतील आम्ही केलं, गावागावात वाटेल की याचा लाभ घ्या, याचा लाभ घ्या, याचे एजंट सोडतील. आणि त्याच्यामुळे आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितलं की महिलांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, गर्दी होऊ नये. मंगल कार्यालय आम्ही त्या ठिकाणी केले. त्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही सगळ्या महिलांची नोंद करणार आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा म्हणजे तिन्ही 2 मुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्याचा फोटो देखील असणार आहे. त्यांच्या खाली ही नोंदणी होईल. नक्कीच. पण सेतू केंद्रावरती विरोधकांनी एजंट सोडलेत असे पण आरोप होत आहेत. आम्ही सेतू केंद्रावर नोंदणी करूच देणार नाही आहे. आम्ही आमच्या मतदारसंघात त्याची नोंदणी आमच्या साक्षीने करणार आहोत. बरं, महायुतीचे जेवढे प्रवक्ते आहेत त्यांना सुद्धा आता समज देण्यात आली आहे. महायुतीत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य त्यांनी करता कामा नये, याचं पालन होईल असं वाटतं? ही समज लोकसभेच्या आधी दिली असती तर कदाचित फायदा झाला असता. कारण आम्ही जेव्हा एका जीवाने पक्ष म्हणून आम्ही लढतो आणि लोकसभेमध्ये जे वातावरण आपल्याच लोकांनी खराब केलं, म्हणजे काय त्याला वायफळ लोकांनी खराब केलं, हा येत नाही, तो येत नाही, ही जागा सोडा, जो तो प्रवक्ता झाला होता आणि त्याच्यामुळे ते नुकसान झालं. ते नुकसान टाळण्याकरता पक्षाने भूमिका घेणे गरजेचं होतं. अमोल मिटकरी ज्या पद्धतीनं विधानं करतात, कोणी असो, अमोल जी असो, आणखी कोणी असो, प्रत्येकाला शिस्त लागायलाच पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येकाला शिस्त लागायला हवी असं म्हणतात संजय गायकवाड. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.